हाय फ्रेंड्स, स्वप्ना गुजबू चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण मृत्यूनंतर आत्मा किती दिवस घरात राहतो आणि मृत्यूनंतर आत्म्याचे काय होते याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर फ्रेंड्स, आता आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत. आपण जाणून घेणार आहोत गरुड पुराणामध्ये आपल्याला व्यक्तीच्या जीवन आणि मृत्यू या संबंधात भरपूर अशा गोष्टी पाहायला मिळतात की ज्या जाणून घेऊन कोणतीही व्यक्ती आपल्या जीवनाची गती सुधारू शकते. या व्हिडिओमध्ये गरुड पुराणानुसार आत्मा शरीर सोडल्यानंतर किती दिवस घरात राहते, गरुड पुराण का केले जाते आणि आत्मा किती दिवसानंतर यमलोकाच्या मार्गावर चालण्यासाठी शरीरात शक्ती प्राप्त करतो हे आपण बघणार आहोत. आत्म्याचा जन्म आणि मृत्यू होत नाही. आत्म्याने या शरीराद्वारे जे काही पाप आणि पुण्य केले असते त्यानुसार आत्म्याचा पुढचा प्रवास निश्चित होत असतो. गरुड पुराणामध्ये पहिल्याच अध्यायामध्ये असे वर्णन दिसते की आत्म्याला घ्यायला आलेले यमदूत आत्म्याला आपल्यासोबत फक्त 24 तासासाठीच घेऊन जातात आणि या 24 तासात आत्म्याला त्याच्या आयुष्यातील कर्माचा लेखाजोखा दाखवला जातो. तिथे त्याला त्याने केलेले चांगले आणि वाईट कर्माचा पाढा वाचवला जातो आणि यानंतर आत्म्याला ज्या घरी त्याने शरीराचा त्याग केला होता त्या घरी सोडण्यात येते आणि त्यानंतर आत्मा 13 दिवस हा त्याच घरात राहतो आणि हे 13 दिवस संपल्यानंतर आत्म्याला पुन्हा यमलोकात नेले जाते. गरुड पुराणामध्ये याचे विस्तृत स्वरूपामध्ये अशा प्रकारे वर्णन केले आहे की जेव्हा व्यक्ती मृत्यूच्या जवळ असतो त्यावेळेस त्या व्यक्तीच्या समोर दोन्ही हातामध्ये दोरी आणि दंड धारण केलेले, दातांना कडकड चावत असलेले, दोन्ही डोळे क्रोधाने भरलेले असलेले यमाचे 2 दूत समोर येतात. ते कोळशासारखे काळे असतात. आडवे तिडवे चेहरे असलेल्या या यमदूतांची नखे एखाद्या हत्याराप्रमाणे टोकदार असतात. त्यांना बघून जो व्यक्ती मृत्यूच्या अगदी जवळ पोहोचला आहे असा कमजोर हृदय असलेला व्यक्ती आपल्या जागेवरच मलमूत्राचे विसर्जन करायला लागतो आणि आत्मा भयभीत होऊन दुःख म्हणवत भौतिक शरीरातून बाहेर पडतो. आत्मा हा अंगुठा एवढा सूक्ष्म असतो. या बाहेर पडलेल्या आत्म्याला यमदूत दोरीने बांधून यमलोकात घेऊन जात असतात. आत्मा त्याच्या घरी परत जाण्यासाठी खूप झटपटत असतो, परंतु यमदूत त्याला खेचत खेचत दोरीने बांधून घेऊन जातात. हे अगदी त्याचप्रमाणे आत्म्याला घेऊन जातात ज्याप्रमाणे राजदूत एखाद्या दंडनीय अपराध्याला घेऊन जात असतात. हे यमदूत नरकात मिळणाऱ्या दंडाची माहिती घेऊन त्याला भयभीत करतात आणि त्याचप्रमाणे घरच्यांचा शोक ऐकून आत्मा सुद्धा जोरजोरात शोक करायला लागतो. परंतु यमदूत त्याला निर्दयतेने यातना देत राहतात. यमदूतांच्या निर्दयतेमुळे त्याचे हृदय फाटायला लागते. तो घाबरून थरथर कापायला लागतो. त्याला रस्त्यामध्ये साप आणि भयंकर विंचू चावायला लागतात आणि याप्रमाणे आपल्या पापकर्माची आठवण करत हा पीडित व्यक्ती यमलोकाकडे चालत राहतो. भूक आणि तहानेने व्याकुळ असलेल्या त्या जीवात्म्याच्या पाठीवर कोडेही मारले जातात. या कठीण कठोर मार्गावर आत्मा हा विश्रांतीही करू शकत नाही आणि त्याला प्यायला पाणीही दिले जात नाही. भरपूर ठिकाणी तो थकून बेशुद्ध होऊन पडतो आणि परत थोड्या वेळाने जाग आल्यावर त्याला यमलोकाच्या मार्गावर चालवले जाते. गरुड पुराणामध्ये असे सांगितले गेले आहे की 2 ते 3 मुहूर्तामध्ये तो आत्मा यमलोकात पोहोचतो आणि मग यमदूत त्याला नरकात मिळणाऱ्या भयंकर अशा शिक्षा दाखवतात आणि एका मुहूर्तामध्ये या सर्व नरकात मिळणाऱ्या भयावह दंडने शिक्षा बघून तो आत्मा यमराजाची परवानगी घेऊन पुन्हा आकाशमार्गाने यमदूतांसोबत पृथ्वीलोकात येतो. मनुष्यलोकात आल्यानंतर मोह आणि वासना यामध्ये अडकलेला तो आत्मा पुन्हा
शरीरात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु यमदूतांनी त्याला दोरीने बांधलेले असल्यामुळे तो आत्मा काहीही करण्यास असमर्थ असतो. तो तिथे आपल्या घरच्यांना, मित्रांना आणि नातेवाईकांना दुःख मनवताना बघतो. तो त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत असतो. पण आत्म्याचे स्वरूप सूक्ष्म असल्यामुळे तो तिथे आहे कोणालाच जाणवत नाही. आणि मग स्वतःचे शरीर, नश्वर शरीर समोर पाहून ही भूक आणि तहानेने व्याकुळ झालेली आत्मा जोरजोरात रडते आणि दुःख मनवते. पापी आत्म्याची केलेल्या पापांची संख्या एवढी जास्त असते की कितीही दान केले तरी आत्म्याला शांती मिळणे कठीण असते. त्यामुळे पिंडदान करणे हे आवश्यक असते. पिंडदान केलेल्या आत्म्यालाच खायला दिले जाते. जर एखाद्या व्यक्तीचे पिंडदान दिले नाही तर तशी आत्मा कित्येक वर्ष प्रेतरूपामध्ये निर्जन जंगलामध्ये भटकते. कित्येक हजारो वर्ष न काही खाता पिता निर्जन जंगलामध्ये भटकून सुद्धा त्या आत्म्याचा कर्मफळाचा नाश होत नाही आणि जोपर्यंत तो आत्मा त्याच्या वाटेला आलेल्या यातना भोगत नाही तोपर्यंत त्याला मनुष्य शरीर भेटत नाही. आणि त्यामुळेच पिंडदानाचे महत्त्व समजून मुलाने 10 दिवसाचे पिंडदान करणे अत्यावश्यक असते. गरुड पुराणानुसार प्रत्येक दिवशी केलेले पिंडाचे 4 भागामध्ये विभाजन केले आहे. त्यातील 2 पिंड तर मृत शरीराच्या पंचमहाभूतांच्या पुष्टीसाठी असतात. तिसरा भाग हा यमदूतांसाठी असतो तर चौथ्या भागामुळे त्या आत्म्याला आहार प्राप्त होत असतो. 9 दिवस आणि 9 रात्र त्या पिंडांना प्राप्त करून त्या प्रेताचे शरीर बनते आणि 10व्या दिवशी त्या शरीराला शक्ती प्राप्त होते. आणि त्याचबरोबर गरुड पुराणांमध्ये हेही सांगितले गेले आहे की शरीरावरती अग्निसंस्कार झालेले असताना सुद्धा पिंडदानामुळे त्या प्रेताला 1 हात लांब एवढे शरीर प्राप्त होते आणि त्याद्वारे तो यमलोकात जात असताना आपल्या चांगल्या आणि वाईट कर्माची फळे भोगतो. पहिल्या दिवशी जे पिंड दिले जाते त्यातून शरीराच्या शिरोभागाचे निर्माण होते. दुसऱ्या दिवसाच्या पिंडदानाने नाक, कान आणि डोळे यांची उत्पत्ती होते. तिसऱ्या दिवसाच्या पिंडदानाने कंठ आणि हाताची उत्पत्ती होते. चौथ्या दिवसाच्या पिंडदानाने नाभी, गुप्तांग आणि उदरभाग तर 5व्या दिवसाच्या पिंडदानाने मांडी आणि पायाची उत्पत्ती होते. आणि याचप्रमाणे 6व्या दिवसाच्या पिंडदानाने सर्व मर्मस्थळ तर 7व्या दिवसाच्या पिंडदानाने नाडीसमूह आणि 8व्या दिवसाच्या पिंडदानाने दात आणि 9व्या दिवसाच्या पिंडदानाने वीर्य तयार होते. आणि अशा प्रकारे 10व्या दिवशी त्या शरीरामध्ये पूर्णपणे बल तयार होते आणि त्याला भूक लागते. आणि हे सर्व केल्यानंतर 10व्या दिवशी घराची शुद्धी केली जाते आणि त्यानंतर सूतक संपते. 11व्या आणि 12व्या दिवशी जे श्राद्ध केले जाते त्याद्वारे प्रेतसुद्धा आहार प्राप्त करत असतो. आणि याच कालावधीत घरामध्ये गरुड पुराणांचे पाठसुद्धा केले जाते. घरातील सर्व सदस्य गरुड पुराण ऐकतात आणि त्यामुळे त्यांना चांगले आणि वाईट कर्म याचे ज्ञान होते आणि त्यामुळे त्यांना मृत व्यक्तीची पुढची वाटचाल कशी असेल याचा त्यांना त्यांच्या कर्मानुसार आभास होऊन जातो. 13व्या दिवशी सुद्धा श्राद्ध केले जाते. त्याला 13व असे म्हणतात. या दिवशी घरच्यांच्या योग्यतेनुसार ब्राह्मण, निर्धन आणि इतर लोकांना भोजन दिले जाते. आणि याच दिवशी गोदान सुद्धा दिले जाते. आणि हे सर्व झाल्यानंतर आत्मा सर्व मोह बंधनातून मुक्त होऊन आणि त्याचबरोबर यमलोकात जाणाऱ्या मार्गावर चालण्यासाठी जे शरीरात बल लागते ते प्राप्त करून यमदूतांसोबत जातो. यमदूतांनी माकडाप्रमाणे बांधलेला तो जीवात्मा एकटाच यमपुरीकडे जाणाऱ्या मार्गावर चालायला लागतो. गरुड पुराणामध्ये सांगितले गेले आहे की वैतरणी नदीला सोडून यमलोकाकडे जाण्याचा मार्ग हा 86,000 योजन आहे. प्रेत हे रात्रंदिवस मिळून 236 योजन मार्ग चालते.
या मार्गामध्ये येणारे 16 नगरे पार करून पापी जीव यमलोकात पोहोचतो. तर अशा प्रकारे हा पापी जीव हाहाकार करत रडत रडत यमपुरीत पोहोचतो. अशाच प्रकारे तुम्हाला आणि मला सुद्धा यमलोकात जाणाऱ्या या मार्गावरून चालावे लागणार आहे. तर हा मार्ग चांगला आणि सुखकर करण्यासाठी कोणतेही पाप कर्म करताना 1000 वेळा विचार करा आणि परमेश्वराच्या भक्तीमध्ये आपले चित्त लावा, जेणेकरून हा मार्ग अतिशय सोपा जाईल. व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर आत्मा घरात राहण्याची 10 दिवसाचे पिंडदान, गरुड पुराणाचे पठण आणि आत्म्याच्या यमलोकांच्या मार्गावर चालण्यासाठी बल प्राप्त करण्याबद्दलची ही छोटीशी माहिती. आवडली तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपला व्हिडिओ इथे समाप्त होत आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.